मंडळी, भारताची सध्याची लोकसंख्या किती? तर याचं उत्तर आहे 142.8 कोटी. पण हा आकडा अचूकच आहे हे नक्की सांगता येणार नाही. कारण ह्या अचूक आकड्यासाठी जनगणना होणं आवश्यक असतं. आणि भारतात शेवटची जनगणना कधी झाली? तर 2011 साली. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं. पण आज तागायत जनगणना झालेली नाही. मग सरकारकडे या लोकसंख्येचा आकडा आला कसा? तर भारतातल्या जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांवरून. पण मंडळी, जनगणना होणं खरंच किती महत्त्वाचं आहे आणि भारतात नेमकी जनगणना कशी होते याचीच माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी असदत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय या कार्यक्रमात. तर मंडळी, जसं की आपण बघितलं, भारतात शेवटची जनगणना झाली 2011 मध्ये. पण भारतात सर्वात पहिली जनगणना कधी झाली? तर जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती, तेव्हा लॉर्ड मायो यांच्या नेतृत्वाखाली भारतात पहिल्यांदा जनगणना झाली आणि त्याचे निकाल समोर आले सन 1881 मध्ये. त्यानंतर भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. भारतात आजपर्यंत एकूण 15 वेळा जनगणना झाली, त्यात स्वतंत्र भारतात 7 वेळा. म्हणजेच आता जी जनगणना होईल ती स्वतंत्र भारतातील 8वी जनगणना असेल. पण भारतात जनगणना नेमकी कशी केली जाते? तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालय यांच्यामार्फत. यासाठी सुमारे 30 लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाते. पण हे 30 लाख असतात तरी कोण? तर शाळांमधील शिक्षक, पोलीस, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेचे कर्मचारी अशा सर्वांची या कामासाठी नेमणूक केली जाते. मंडळी, भारतात जनगणना मुख्यत्वे 2 प्रकारे होते. एक म्हणजे हाऊस लिस्टिंग आणि हाऊस सेन्सस, म्हणजे घरांची आणि कुटुंबांची मोजदाद. आणि दुसरी पॉप्युलेशन इन्युमरेशन, म्हणजे लोकांची मोजदाद. या प्रक्रियेदरम्यान पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली हे प्रगणक घरोघरी जाऊन घरकुलांची आणि कुटुंबांची माहिती घेतात. म्हणजे हे झालं भारतात जनगणना कशी होते. आता बघूया भारतात जनगणना होणं का महत्वाचं आहे. मंडळी, भारतात शेवटची जनगणना झाली होती 2011 साली. तेव्हापासून आजवर कित्येक लोकांचा जन्म आणि मृत्यू झाला असेल. अशा तमाम लोकांची माहिती ही सरकारकडे वेळोवेळी होणाऱ्या जन्म मृत्यूच्या दाखल्यांच्या नोंदीवरून येत असते. पण देशात एकूण लोक किती आहेत ह्या आकड्यांपलीकडेही त्यांचं सर्वकष माहिती ही सरकारकडे असणं खूप महत्त्वाचं असतं. उदाहरण म्हणजे सरकार सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात PDS द्वारे पात्र लोकांना रेशन पुरवतं. पण देशात किती अन्नधान्याची गरज आहे याचा अंदाज आजही 2011च्याच आकडेवारीवरून घेतला जातो. याशिवाय शैक्षणिक, आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठीही किती निधी कुठे दिला जावा याचा अभ्यासही सरकारला वेळोवेळी करणं गरजेचं असतं. नाहीतर आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा हा अपुरा किंवा असंतुलित होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारच्या कल्याणकारी योजना ठरवतानाही या आकडेवारीचाच आधार घ्यावा लागतो. काही अर्थतज्ञांच्या मते जनगणना न झाल्यामुळे जवळपास 10 कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त लोक सरकारी योजनांपासून वंचित राहू शकतात. अर्थतज्ञ दीपा सिन्हा असं सांगतात की राज्य जितकं मोठं असेल तितकाच गरिबांना त्याचा जास्त फटका बसू शकतो. खरं तर 2011च्या जनगणनेचा पहिला टप्पा हा 2020 मध्येच सुरू होणार होता. पण तेवढ्यात कोरोना आला आणि सगळंच खोळंबलं. पण कोरोनाच्या आधीही जनगणना हा वादाचा मुद्दा होताच. 2019 मध्ये सरकारने आणलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि त्यानंतर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अर्थात NPRचा वाद, यामुळे देशात आंदोलनं झाली आणि अशांतता पसरली. त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी अशीही मागणी केली होती की जातीनिहाय जनगणना केली जावी, ज्यामुळे सामाजिक रचना कळेल. पण यामुळे राजकीय वोट बेस आणि मतांचंही राजकारण बदलू शकतं अशी ही भीती काही राजकारण्यांना होती. पण कोरोना नंतरच्या काळात आता बऱ्याच गोष्टी सुरू झालेल्या असल्या तरीही जनगणना इतक्यात होण्याची शक्यता ही कमीच आहे. मंडळी, जनगणनेच्या आधी सर्व राज्यांना त्यांच्याकडे किती जिल्हे, किती तालुके आणि किती गावं आहेत याची माहिती रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया म्हणजेच RGIला द्यावी लागते. त्यानंतर जनगणना सुरू होण्याच्या 3 महिन्यांपूर्वी प्रशासकीय सीमा गोठवल्या जातात, जेणेकरून जनगणना सुरू असताना कुठल्याही सीमा बदलल्या जाऊ नयेत आणि किती लोक कुठे राहतात हे कळेल. पण रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने सीमा गोठवण्याची मुदत गेल्या 2 ते 3 वर्षात सातत्याने वाढवली.
त्यामुळे काही तज्ज्ञांचं असंही मत आहे की 2024च्या उत्तरार्धात म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या नंतरच जनगणना होईल. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.